नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत टाइपस्क्रिप्टमध्ये फंक्शन्स कोणत्या पद्धतीने डिफाईन करू शकतो आपण आणि फंक्शन्स म्हणजे काय नेमकं आणि फंक्शन्सचे काही प्रकार आहेत ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. पॅरामीटर्स असतात फंक्शनला, तर त्याच्यामध्ये ऑप्शनल पॅरामीटर्स किंवा डिफॉल्ट पॅरामीटर्स काय असतात ते सुद्धा बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला फंक्शन्स बद्दल सगळी माहिती मिळेल. चला तर मग सुरू करूया. पण सर्वात आधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर फंक्शन्स म्हणजे काय? फंक्शन्स जे आहे एक बिल्डिंग ब्लॉक असतं. ठीक आहे. तर फंक्शन्स म्हणजे कसं असतं, एक बिल्डिंग ब्लॉक जे रीडेबल, मेंटेनेबल आणि रियुजेबल जो कोड असतो तो आपण फंक्शन्स मध्ये लिहून ठेवतो आणि फंक्शन्स मध्ये एक सेट ऑफ स्टेटमेंट्स असतात, सेट ऑफ लाईन्स असतात, ज्या स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी नाही का त्यांच्यावर जबाबदारी असते. तर मग स्पेसिफिक टास्क म्हणजे काय? तर एखादं जर बटन आपण क्लिक केलं तर आपल्याला मॉडेल डायलॉग जर ओपन करायचा असेल तर मॉडेल डायलॉग ओपन करणं हे एक स्पेसिफिक टास्क झालं. तर त्या टास्कला परफॉर्म करण्यासाठी आपण त्या बटनाच्या क्लिक इव्हेंटवर आपण एक फंक्शन लिहितो. तर तिथे 2-4 लाईन आपण लिहिल्या की मॉडेल डायलॉग जे आहे तो आपण ओपन करू शकतो. तर काय झालं इथे, ऑन क्लिकवर आपण फंक्शन दिलंय, तर फंक्शनमध्ये काय आहेत, एक सेट ऑफ लाईन्स आहेत ज्या की परफॉर्म काय करतात, टास्क. आता कोणती टास्क? आपल्याला मॉडेल डायलॉग जो आहे तो ओपन करायचा आहे, बरोबर आहे. तर हा झाला टास्क. तर असंच असतं, फंक्शन्स आपण वेगवेगळ्या टास्कसाठी क्रिएट करतो आणि मेंटेनेबल असतो, ब्लॉक ऑफ कोड असतो, त्याच्यामुळे कसं असतं ते मल्टिपल ठिकाणी त्याला यूज केलं जातं. ठीक आहे. समजा सेम टास्क जे आहे आपल्याला मल्टिपल पेजेसवर जर परफॉर्म करायचे असेल तर आपण एक कॉमन फंक्शन लिहून ठेवतो आणि तो जो फंक्शन आहे तो मल्टिपल ठिकाणी आपण कॉल करतो. जसं की मी तुम्हाला जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मॉड्यूल्स बद्दल मी सांगितलेलं आहे. मॉड्यूल्स एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. तर आपण फंक्शन्स सुद्धा आपण लिहून ठेवू शकतो एका फाईलमध्ये आणि त्याला एक्सपोर्ट कीवर्डने आपण एक्सपोर्ट करून कोणत्याही फाईलमध्ये आपण त्याला इम्पोर्ट करू शकतो. ठीक आहे. तर चला तर मग वळूया सिंटॅक्सकडे. टाइपस्क्रिप्टमध्ये फंक्शन लिहिण्यासाठी एक फंक्शन कीवर्ड आपण वापरतो, फंक्शन नेम, बरोबर आहे. फंक्शन नेम नंतर इथे पॅरामीटर्स असतात, पॅराम1 कोलन. आता त्याचा टाईप आपल्याला द्यावा लागतो स्ट्रिंग, पॅराम2 कोलन नंबर. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा जो आहे प्रत्येक पॅरामीटरचा जो आहे तो टाईप द्यावा लागतो आणि कर्ली ब्रॅकेट्स. ठीक आहे. तर हे जे आहे हे फंक्शनचं डेफिनेशन जे आहे ते फंक्शनचं डेफिनेशन अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि ज्यावेळेस गोष्ट येते कॉल करण्याची, तर आपण फंक्शन्स अशा पद्धतीने कॉल करू शकतो. इथे आता मी कन्सोल डॉट लॉग करतो, बॅकटिक मी यूज करतो, पॅराम1 आणि स्पेस पॅराम2. तर हे झालं टेम्पलेट स्ट्रिंगचा सिंटॅक्स. ठीक आहे. तर आता कॉल करण्यासाठी फंक्शन नेमला आपल्याला सरळ सरळ अशा पद्धतीने कॉल करता येतं, पॅरेंथेसिस द्यावं लागतात तिथे. ठीक आहे. पॅरेंथेसिस दिल्यानंतर जे काही पॅरामीटर्स आहेत, पॅराम1 स्ट्रिंग आहे तर इथे आपण आता टेस्ट पास करूया. त्याच्यानंतर पॅराम2 जे आहे ते नंबर आहे तर इथे आपण 1000 पास करू. तर हे केल्यानंतर जे आहे या फंक्शनमध्ये टेस्ट आणि 1000 जे आहे ते टेस्ट जे आहे ते पॅराम1 वर आणि टेस्ट आपलं 1000 जे आहे ते पॅराम2 वर इथे ते प्रिंट होणार, बरोबर आहे. तर हे झालं सिंटॅक्स फंक्शन डेफिनेशनचा. हे झालं फंक्शन कॉलिंगचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फंक्शन कोणत्या पद्धतीने आपण रिटर्न करू शकतो ते. तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, जसं की आपण पाहिलंय
कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, जेव्हा आपण फंक्शन ॲज अ टाईप आपण डिक्लेअर करतो, तर त्यावेळेस त्याला रिटर्न टाईप आपण देत असतो. बरोबर आहे. तर रिटर्न टाईप देण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या फंक्शनला पुन्हा टाईप अनोटेशन द्यावं लागतं इथे. इथे आता टाईप अनोटेशन जर मी दिलं स्ट्रिंग, तर हे फंक्शन काय करणार, हे आता कन्सोल लॉग नाही करणार. ठीक आहे. हे करणार आता रिटर्न. तर रिटर्न केल्यानंतर काय होणार इथे, रिटर्न केल्यानंतर काय होणार की ही जी काही स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग आपल्याला हा फंक्शन रिटर्न करणार आणि त्याला आपण एखाद्या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करू शकतो. रिटर्न फंक्शन कॉल केलं. सेम आता या जे दोन प्रॉपर्टीज आहेत, पॅरामीटर्स आहेत, हे दोन पॅरामीटर्स आपल्याला पास करावे लागतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे झालं आता फंक्शन रिटर्न. तर इथे आपल्याला रिटर्न टाईप जे आहे ते आपल्याला द्यावं लागतं. पॅरामीटराइज फंक्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी, इथे सिंटॅक्समध्ये पॅरामीटराइज फंक्शन आहेत. बरोबर आहे. हे दोन्ही फंक्शन्स इथे मल्टिपल पॅरामीटर्स किंवा सिंगल पॅरामीटर्स आपण देऊ शकतो, किंवा नॉन पॅरामीटराइज फंक्शन सुद्धा असतात. बरोबर आहे. जिथे आपल्याला एकही पॅरामीटर द्यायची गरज नाही, तर त्याला म्हणतो आपण नॉन पॅरामीटराइज फंक्शन. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे बघा ऑप्शनल पॅरामीटर्स आपण कोणत्या पद्धतीने पास करू शकतो. ठीक आहे. तर ऑप्शनल पॅरामीटर्स आपल्याला पास करण्यासाठी टाईपस्क्रिप्टमध्ये एक स्पेशल हे आहे. ऑप्शनल पॅरामीटरसाठी एक काय म्हणू शकतो आपण, एक चिन्ह आहे. ते चिन्ह आहे बघा क्वेश्चन मार्कचं. ठीक आहे. तर क्वेश्चन मार्क्सचं जे आहे त्याला आपण म्हणू शकतो नलेशन ऑपरेटर. ठीक आहे. नलेशन ऑपरेटर किंवा नलेबल ऑपरेटर म्हणू शकतो त्याला आपण. तर त्याचा उपयोग आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो. काहीच नाही. फंक्शन आता मी लिहितो, फंक्शन टेस्ट. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये पहिला पॅरामीटर जो राहणार, फॉर एक्झाम्पल आता पॅराम1 ऑफ टाईप स्ट्रिंग आणि पॅराम2 ऑफ टाईप स्ट्रिंग राहणार. परंतु इथे आपल्याला काय करायचंय, पॅराम2 जे आहे ते ऑप्शनल करायचंय. तर पॅराम2च्या नंतर आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागतो इथे. तर जसं आपण क्वेश्चन मार्क इथे दिला, तर पॅराम2 जो आहे तो आता ऑप्शनल पॅरामीटर आपला झालेला आहे. ठीक आहे. तर आता मी या पॅरामीटर पास केला नाही केला तरी सुद्धा मला चालतं. कन्सोल डॉट लॉग जर मी केलं, सेम आपण कन्सोल लॉग इथे घेऊया पॅराम1 आणि पॅराम2चा. आणि जर मी याला टेस्टला कॉल केलं, तर टेस्टला मी पॅराम1 जो आहे त्या पॅराम1नेच कॉल करू शकतो. मला पॅराम2 पास करायची गरज नाही. तुम्ही इथे बघू शकता मला कोणता एरर आलाय का, नाही आलाय. जर हे रिटर्न फंक्शन जे आहे किंवा हे वरचे जे फंक्शन्स आहेत, या फंक्शनला जर मी एकाच पॅरामीटरने कॉल केला, तर तुम्ही पाहू शकता इथे मला एरर येतोय. अँड आर्ग्युमेंट फॉर पॅरामीटर 2 वॉज नॉट प्रोव्हाइडेड. बरोबर आहे. का, तर हे ऑप्शनल पॅरामीटर नाहीये. इथे काय केलंय आपण, पॅरामीटरला ऑप्शनल केलंय, त्यामुळे इथे आपल्याला तो एरर आला नाही. ठीक आहे. टाईपस्क्रिप्ट जे आहे ते अंडरस्टँड करतं की या फंक्शनला हा पर्टिक्युलर पॅरामीटर जो आहे तो ऑप्शनल आहे. त्याची व्हॅल्यू तुम्ही पास करा का करू नका, टाईपस्क्रिप्टला काही घेणं देणं नाही. त्याच्यानंतर आहे बघा रेस्ट पॅरामीटर्स. आपण फंक्शन्सला रेस्ट पॅरामीटर कोणत्या पद्धतीने देऊ शकतो. तर फंक्शन मी लिहितोय आणखी एक test1. ठीक आहे. आता इथे मी पॅराम1 देतो ऑफ टाईप स्ट्रिंग. आता मला रेस्ट पॅरामीटर्स द्यायचे. तर रेस्ट पॅरामीटर आहे ना, अरेज वर वर्क होतात. ठीक आहे. अरेज जर असेल तरच आपण त्याला रेस्ट पॅरामीटर्स देऊ शकतो. तर कोणत्या पद्धतीने, मी एक आता व्हेरिएबल घेतो वेअर अरे नावाचा. ठीक आहे. आणि इथे मी एक अरे क्रिएट करतो 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. तर मी काय करू शकतो आता हा जो अरे आहे मला या फंक्शनला ॲज अ पॅरामीटर द्यायचा आहे. तर मी आता कोणत्या पद्धतीने देणार, मला द्यायचं बघा डॉट डॉट डॉट. ठीक आहे. नम किंवा पॅराम2. बरोबर आहे. पॅराम2 ऑफ टाईप नंबर अरे. आपला अरे जो आहे तो नंबर अरे आहे. बरोबर आहे. तर इथे आता नंबर अरे आपल्याला ॲज अ टाईप याला द्यावं लागेल. तर आता हा नंबर अरे आहे आणि पॅराम2 जो आहे तो रेस्ट पॅराम आहे. तुम्ही इथे बघू शकता 3 डॉट आहेत. मी रेस्ट तुम्हाला आणि सांगितलं होतं
तुम्ही जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. परंतु ते एका व्हिडिओचा पार्ट होता. तर याच्यावर स्पेशल व्हिडिओ मी बनवला नाही. जावास्क्रिप्टमध्ये काही दिवसांनी बनवेल मी. तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. स्प्रेड आणि रेस्ट हे 2 पॅरामीटर्स आहेत किंवा ऑपरेटर्स आहेत. तर पॅराम2 आता याला मी एक काम करतो, कन्सोल लॉग करतो. ठीक आहे. सेम मी कन्सोल लॉग इथे मी पेस्ट करतो. पॅराम1 आणि पॅराम2 जे आहे त्याला मी करतो टू स्ट्रिंग, कारण की ते अरे आहे. तर अरेला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं स्ट्रिंगमध्ये. अरेच्या मेथड सुद्धा मी घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये, तुम्ही जाऊन पाहू शकता. आता मला test1 ला कॉल करायचं आहे. तर test1 ला कॉल करताना पहिला पॅरामीटर जो आहे तो मी देतोय टेस्ट फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. परंतु कॉमा. आता दुसरा पॅरामीटर कोणता आहे? दुसरा पॅरामीटर जो आहे तो आहे आपला अरे. ठीक आहे. ते अरे जसंच तसं आपल्याला इथे पास करावं लागतं. तर याला आपल्याला स्प्रेड करावं लागतं अरेला. स्प्रेड करून जो आहे तो अरे इथे पाठवावा लागतो. ठीक आहे. तर आता सगळे जे आपण लिहिलेत याला आता एकदा कंपाईल करूया. tsc index.ts आणि नोड index.js. तुम्ही बघू शकता फंक्शन टेस्ट आणि 100 इथे प्रिंट झालेलं आहे. बरोबर आहे. हे फंक्शन नेम पहिलं आहे आपलं. दुसरं आहे बघा. आता या रिझल्टला मला कन्सोल लॉग करावं लागेल, कारण की आपण काहीतरी सेंड करतोय ना. तर त्याला कन्सोल लॉग आपण केलेलंच नाहीये. तर एकदा आपण त्याला कन्सोल लॉग करून पुन्हा ट्रान्सपाईल करूया. तर तुम्ही बघू शकता पहिलं जे फंक्शन नेम आहे त्याचं आउटपुट हे आहे. दुसरं जे आता फंक्शन जे रिटर्न करते त्याचं आउटपुट जे आहे ते हे आहे. त्याच्यानंतर आहे टेस्ट. टेस्टमध्ये आपण ऑप्शनल पॅरामीटर दिला होता. तो ऑप्शनल पॅरामीटर जर आपण दिला नाही तर त्याची व्हॅल्यू राहते अनडिफाईन्ड. आणि चौथं जे आहे test1, तुम्ही बघू शकता आपण अरे पास केलाय आणि अरेला टू स्ट्रिंग मध्ये आपण इथे कन्वर्ट केलंय. ठीक आहे. तर हे पॅरामीटरचे टाईप आहेत. आपण म्हणजे एक व्हेरियंट्स आहेत, वेगवेगळे पॅरामीटर आपण कोणकोणत्या पद्धतीने पास करू शकतो ते, किंवा कोणकोणत्या टाईपचे आपण पॅरामीटर्स घेऊ शकतो ते. त्याच्यानंतर आहे बघा पॅरामीटर, डिफॉल्ट पॅरामीटर. ठीक आहे. तर डिफॉल्ट पॅरामीटर एक टाईपस्क्रिप्ट प्रोव्हाइड करतं की ज्याची व्हॅल्यू आपण डिफॉल्ट व्हॅल्यू, जर त्या पॅरामीटरची व्हॅल्यू आली नाही तर त्याची काही एक डिफॉल्ट व्हॅल्यू आपण ठरवू शकतो किंवा एक ठेवू शकतो. तर मी एक काम करतो, टेस्ट2 नावाचं पुन्हा फंक्शन लिहितो. याला सुद्धा सेम आता पॅराम1 आणि जे आहे पॅराम2 आपण घेऊया. आता इथे हा नलेबल नसणार आहे. इथे आता हा पॅरामीटर पाहिजेतच आपल्याला, परंतु याची व्हॅल्यू जी आहे व्हॅल्यू आपल्याला डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची. तर मी आता सेट करणार लिफ्ट. ठीक आहे. आणि कन्सोल लॉग मध्ये मी दोन्ही व्हॅल्यू जे आहेत ते प्रिंट करणार इथे test2 ला. ठीक आहे. आता जेव्हा मी test2 कॉल करेल इथे तुम्ही पाहू शकता मी लर्न पास करतोय आणि मला कोणता एरर येत नाही. आता या केसमध्ये आपला पॅरामीटर जो आहे तो नलेबल पॅरामीटर आहे का किंवा ऑप्शनल पॅरामीटर आहे का? नाही, ऑप्शनल पॅरामीटर नाहीये. परंतु हा डिफॉल्ट पॅरामीटर आहे. डिफॉल्ट पॅरामीटर म्हणजे याला व्हॅल्यू, डिफॉल्ट व्हॅल्यू काहीतरी सेट आहे. जर आपण पास केली तर ही व्हॅल्यू अपडेट होणार. जर नाही पास केलं, आता फॉर एक्झाम्पल पॅराम2 साठी मी व्हॅल्यू एक पास करतो इथे. पहिल्या याच्यामध्ये आता प्रिंट होणार बघा लर्न आणि लिफ्ट. दुसऱ्या याच्यामध्ये जी आपण आता दुसरी व्हॅल्यू देणार आहे ती प्रिंट होणार. ठीक आहे. तर इथं लर्न नंतर मी देतो बघा टेस्ट. ठीक आहे. तर आता याला आपण पुन्हा एकदा ट्रान्सपाईल करूया. तुम्ही बघू शकता पहिल्या याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे ती आहे लर्न आणि लिफ्ट. आता ही लिफ्ट व्हॅल्यू जी आहे ही डिफॉल्ट पॅरामीटर मधून त्याने घेतलेली आहे, कारण की पहिल्यांदा आपण त्या पॅराम2 ला व्हॅल्यू काही पास केली आहे का? नाही. तर दुसऱ्या कॉलमध्ये आपण व्हॅल्यू पास केली आहे, त्याच्यामुळे ती तिथे अपडेट झाली आहे पॅराम2 ची. ठीक आहे. ही टेस्ट जी आहे ती लिफ्टच्या जागी ही आलेली आहे आता टेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे. तर हे काय आहे? हे आहे डिफॉल्ट पॅरामीटर्स. त्याच्यानंतर एक फंक्शनचा एक आणखी एक व्हेरियंट आहे.
ठीक आहे. आणखी एक व्हेरिएंट कोणता आहे तर अनोनिमस फंक्शन्स म्हणतात त्याला. अनोनिमस फंक्शन्स जे असतात त्या फंक्शन्सला कोणतंही नाव नसतं. ठीक आहे. विदाऊट फंक्शन नेम जे असतात ते फंक्शन्स असतात. तर कसे? आता मी एक काम करतो, इथे कॉन्स्ट घेतो. कॉन्स्ट मल्टिप्लाय इज इक्वल टू, मी डायरेक्ट देतो फंक्शन. ठीक आहे. आणि याला मी दोन पॅरामीटर देतो. पॅराम1 ऑफ टाईप नंबर आणि पॅराम2 ऑफ टाईप नंबर. ठीक आहे. नंबर. आणि मी इथून रिटर्न करतो पॅराम1 इंटू पॅराम2. ठीक आहे. काय केलंय आपण? एक व्हेरिएबल घेतलाय. हे व्हेरिएबल घेतलाय पण ॲज अ फंक्शन घेतलंय. याला आपण काय करतोय? फंक्शन असाइन करतोय. मी तुम्हाला काल सांगितलं होतं फंक्शनचा आपण टाईप क्रिएट करतो तेव्हा. तर सेम आहे. इन्स्टेड ऑफ इथं टाईप कीवर्ड द्यायच्याऐवजी आपण दिलाय व्हेरिएबलचा जो काही आयडेंटिफायर कीवर्ड आहे तो. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता या मल नावाचा जो कीवर्ड आहे मल्टिप्लिकेशन नावाचा, त्याचा टाईप कोणता झाला? हा फंक्शन त्याचा टाईप झालाय. बरोबर आहे. तर आपण आता व्हेअर मल्टिप्लिकेशन नावाचं एक व्हेरिएबल घेऊया आणि हा मल्टिप्लिकेशन जी मेथड आहे ती आपण कॉल करूया. पहिलं पॅरामीटर आहे 5 आणि दुसरं पॅरामीटर आहे 10. ठीक आहे. आता मी जेव्हा याला कन्सोल लॉग करतो, कशाला? या मल्टिप्लिकेशन व्हेरिएबलला. कारण की आता हे जे आहे फंक्शन रिटर्न करते आपल्याला काहीतरी. ठीक आहे. रिटर्न करते म्हणून इथे आपण देऊया पहा रिटर्न टाईप याचा नंबर असं दिलं तरी आपल्याला चालतं. काही याला इश्यू नाही. अशा पद्धतीचं आपण टाईप अनोटेशन याला करू शकतो. ठीक आहे. नाही जर दिलं तरी सुद्धा याचा टाईप जो आहे तो नंबरच होता. तुम्ही याच्या आधी सुद्धा पाहिलं होतं. असा नंबर होता. तर आता आपल्याला काहीतरी रिटर्न मिळतंय म्हणून आपण त्याला व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचंय आणि कन्सोल लॉग करतो. तर आता जेव्हा मी याला ट्रान्सपाइल करतो tsc index.ts आणि नोड index.js, तुम्ही इथे बघू शकता आपल्याला आन्सर आलेले 50. ठीक आहे. का? तर इथे मल्टिप्लाय झालेले पॅराम1 आणि पॅराम2 अशा पद्धतीने. तर याला म्हणतात बघा अनोनिमस फंक्शन. काही केसमध्ये अनोनिमस फंक्शन जे आहे ते नुसतं विदाऊट पॅरामीटर असतं आणि काही केसमध्ये पॅरामीटर सोबत सुद्धा असतं. तर मी तुम्हाला पॅरामीटर सोबतचं जे आहे ते दाखवलंय. तर विदाऊट पॅरामीटर जे आहे ते काही नाही, फक्त तुम्हाला इथे पॅरामीटर जर मी काढले इथं, तर इथे फक्त तुम्हाला करायचं 5 × 10. ठीक आहे. कारण की पॅरामीटर तर नाहीच आहेत. मग आता इथं विदाऊट पॅरामीटर याला कॉल करायचं. तर ते रिटर्न रिझल्ट जो आहे तो आपला 50च येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे 2 व्हेरियंट असतात याचे अनोनिमस फंक्शनचे. एक तर विथ पॅरामीटर आणि दुसरं जे आहे ते विदाऊट पॅरामीटर. त्याच्यानंतर आणखी एक व्हेरियंट आहे फंक्शन्स क्रिएट करायचा. आपण फंक्शनचा जो कन्स्ट्रक्टर आहे फंक्शन नावाचा, जसं आता मी तुम्हाला अरेजमध्ये सांगितलं होतं जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये, कॉन्स्ट ARR जर मला करायचं तर मी न्यू अरे करतो. तर या कन्स्ट्रक्टरचा मी उपयोग करतो. ठीक आहे. आता इथे लेंथ वगैरे मी देऊ शकतो. तर आता हा अरे कसा कन्स्ट्रक्टर आहे त्याच पद्धतीचं आपलं फंक्शन नावाचं सुद्धा एक कन्स्ट्रक्टर असतं. तर ते आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो? न्यू कीवर्डने. तर पुन्हा एकदा कॉन्स्ट मी करतो सबस्ट्रॅक्शन नावाचा एक व्हेरिएबल देतो. शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. न्यू फंक्शन घेतो इथे. आता न्यू फंक्शन घेतल्यानंतर इथे मला सुरुवातीला आर्ग्युमेंट्स द्यावे लागतात. ठीक आहे. आर्ग्युमेंट्स कोणकोणते? आर्ग्युमेंट्स म्हणजेच पॅरामीटर्स द्यावे लागतात. तर मी काय करतो इथे पॅराम1 ऑफ टाईप स्ट्रिंग पुन्हा कॉमा पॅराम2 ऑफ टाईप स्ट्रिंग अशा पद्धतीने. ठीक आहे. एक सेकंड, हे ऍक्च्युली स्ट्रिंग एक्सपेक्ट करतंय. आपण एक काम करूया, सरळ सरळ A, B देऊया स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. आणि तिसरा जो याचा पॅरामीटर आहे ते आहे रिटर्न टाईप. तर इथे रिटर्न काय करणार? आपल्याला रिटर्न करायचं आपल्याला A-B हे आपल्याला रिटर्न करायचं. तर हे जे फंक्शन आहे सबस्ट्रॅक्शन, हे कोणत्या टाईपचं झालंय? हे फंक्शन आहे, या फंक्शनला 2 पॅरामीटर आहेत A आणि B नावाचे. त्याच्यानंतर हा जो फंक्शन आहे रिटर्न आपल्याला करणार काय करणार? A - B. ठीक आहे. तर ज्या वेळेस आता मी
एक व्हेरिएबल घेतो सबस्ट्रॅक्शन नावाचं, ठीक आहे. त्याच्यानंतर हा सब मेथड मी कॉल करतो इथे. तर मला 2 पॅरामीटर पास करावे लागतात. सुरुवातीला आहे पहा 10, त्याच्यानंतर आहे 5. हे जर मी केलं तर 10 वजा 5 मला मिळतात 5. कन्सोल डॉट लॉग सबस्ट्रॅक्शनला मी जेव्हा लॉग करतो तेव्हा तुम्ही पाहू शकता त्याचा रिझल्ट काय येतो तो. ट्रान्सपाइल करूया पुन्हा आपण, रन करूया. तर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला रिझल्ट काय आलेला आहे, इथं 5 आलेला आहे. ठीक आहे. काय केलंय आपण, या फंक्शन नावाचा जो हे आहे, काय म्हणतात त्याला, कन्स्ट्रक्टर आहे, त्या कन्स्ट्रक्टरचा आपण यूज करून आपण फंक्शन जे आहे ते क्रिएट केलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक फंक्शनचा टाईप आहे रिकर्सिव्ह फंक्शन्स म्हणतात त्याला. ठीक आहे. तर रिकर्सिव्ह फंक्शन्स आपण कोणत्या पद्धतीने, म्हणजेच सेम फंक्शन आपल्याला त्याच फंक्शनमध्ये कॉल करावं लागतं. ठीक आहे. तर कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण. तर रिकर्सिव्ह फंक्शनसाठी एक्झाम्पल आहे, 2 एक्झाम्पल आहेत. म्हणजेच एक देतो सिंपल एक्झाम्पल तुम्हाला मी. तर पहिलं एक्झाम्पल पाहूया आपण. हे सगळं मी 1 सेकंड आता हे काढतोय. मला आता आशा आहे की तुम्हाला हे सगळं कळालं असेल. नाही कळालं तर तुम्ही व्हिडिओला पॉज करू किंवा मग बघू शकता, कारण की व्हिडिओ थोडा लेंदी होतोय. तुम्ही मागे पुढे सुद्धा व्हिडिओला घेऊ शकता, तुम्हाला जर एखादा पार्ट कळाला नसेल. तर आपण एक काम करूया आता, अनोनिमस रिकर्सिव्ह फंक्शन घेऊया. ठीक आहे. अनोनिमस म्हणजेच विदाऊट नेम. ठीक आहे. सुरुवातीला तर विदाऊट नेम जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला पॅरेंथेसिस द्यावे लागतात आधी, त्याच्यानंतर फंक्शनचा कीवर्ड लिहावा लागतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या पॅरेंथेसिस मध्ये फंक्शन लिहावं लागतं. ठीक आहे. तर कोणतं, आता मी काय करतो, वॅर नम, ठीक आहे, इज इक्वल टू 1 2 3, फॉर एक्झाम्पल 10 घेऊया आपण, वॅर नम इज इक्वल टू 10, आणि त्याला कन्सोल लॉग करूया, कन्सोल डॉट लॉग नम. ठीक आहे. आणि आता काय करायचं, रिकर्सिव्ह कोणत्या पद्धतीने होईल, तर रिकर्सिव्ह करण्यासाठी आपल्याला या पहिला जो पॅरेंथेसिस आहे याचा जो एंड आहे, ठीक आहे, या एंडच्या नंतर आपल्याला द्यावं लागतं दुसरा पॅरेंथेसिस. तर आता काय होणार आहे, तर हा जो पॅरेंथेसिस आपण देतोय, तर हा फंक्शनचा एंड जसा झाला, एंड झाल्या लगेच हाच फंक्शन पुन्हा आपण इथे कॉल करतोय, कारण की हे अनोनिमस फंक्शन आहे. इथे आपण कोणतं नाव वगैरे देत नाही फंक्शनला. ठीक आहे. बरोबर आहे. तर हा जो फंक्शन आहे, हा एंड झाला किंवा याचा कॉल संपला की आपण पुन्हा तोच फंक्शन इथे कॉल करतोय. ठीक आहे. तर तो फंक्शन जो आहे तो स्वतःलाच इन्व्होक करतो. तर आपण आता याला एक काम करूया, TSC मध्ये घेऊया, index.ts, त्याच्यानंतर node.js. ठीक आहे. तुम्ही बघू शकता फंक्शन आपण डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्या फंक्शनला आपण इथे कॉल देतोय. तर काय प्रिंट झाले, 10 जे आहे ते प्रिंट झाले. आता हे झालं अनोनिमस फंक्शनचं. कधी कधी काय असतं की आपल्याला फंक्शन नेमने सुद्धा आपल्याला त्याला द्यावं लागतं. तर आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल आता, ठीक आहे, काम करूया आपण, फॅक्टोरियलचं पाहूया एक फंक्शन. ठीक आहे. फंक्शन फॅक्टोरियल किंवा एक सेकंड, फाइंड फॅक्टोरियल. ठीक आहे. फाइंड फॅक्टोरियल नंबर. तर अशा टाईपचं एक फंक्शन आहे. तर इथे आपण काय करणार, पॅराम पास करणार ऑफ टाईप नंबर. ठीक आहे. आता काय करायचं याच्यामध्ये, आता हे तर आहे नेम्ड फंक्शन. ठीक आहे. जसं आपलं नॉर्मल फंक्शन असतं ते. तर फॅक्टोरियल म्हणजे काय, तर फॅक्टोरियलचे आपण कंडिशन्स देऊया इथे. पॅराम जे आहे ते आपलं पॅरामीटर लेस दॅन इक्वल टू जर 0 असेल तर काय करायचंय, आपल्याला 1 रिटर्न करायचंय. आणि एल्स मध्ये आपल्याला करायचंय, आपल्याला रिटर्न करायचंय ऍक्च्युली मल्टिप्लिकेशन नंबर इंटू. ठीक आहे. नंबर इंटू. आता सेम फंक्शन आपल्याला पुन्हा कॉल करायचंय. काय करायचंय, फाइंड फॅक्टोरियल नंबर. आता इथे काय पास करायचं आपल्याला, नंबर -1. तर याने काय होणार आहे, याने आपल्याला जो फॅक्टोरियल आहे तो फॅक्टोरियल आपल्या इथे नंबर म्हणतोय, सॉरी, हा पॅरामीटर जो आपला येणार आहे तो, ते पॅरम -1 आपल्याला इथे करावं लागणार.
तर हे फंक्शन काय करणार, आपल्याला फॅक्टोरियल नंबर जो आहे, जो काही गिवन नंबर आहे त्याचा फॅक्टोरियल नंबर आपल्याला काढून देणार. तर आता फॉर एक्झाम्पल मी तर फॅक्टोरियल ऑफ 5 आपण प्रिंट करून पाहूया काय येते ते. अच्छा, रिटर्न करते ना, वेअर फॅक्ट इज इक्वल टू, आता हा जो फॅक्ट आहे याला आपण कन्सोल लॉग करूया. ती व्हॅल्यू रिटर्न करते, त्याच्यामुळे काही प्रिंट झालेलं नाही. आपल्याला स्टोअर करावं लागतं ते एका व्हेरिएबलमध्ये, आणि त्या व्हेरिएबलला आपल्याला प्रिंट करावं लागतं. तुम्ही बघू शकता 5चं जे फॅक्टोरियल आहे ते आपल्याला 120 इथे मिळालेलं आहे. जसं आपण 5च्या जागी 6 केलं की मला असं वाटतं 720 काहीतरी आहे फॅक्टोरियल 6चा, तर तो आपल्याला मिळेल. अरे मी एक सेकंड सेव्ह करतो याला. हा राईट, 720 आहे. 6चं जे फॅक्टोरियल आहे ते आपल्याला 720 हे मिळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एक फंक्शन लिहितो आणि त्या फंक्शनमध्येच आपण त्याच फंक्शनला पुन्हा कॉल देतो. ठीक आहे. जोपर्यंत आपल्याकडे रिझल्ट जो आहे तो मिळत नाही तोपर्यंत. ठीक आहे. हा नंबर जो आहे जोपर्यंत आपला 0 किंवा 0 पेक्षा खाली जाणार नाही तोपर्यंत हे फंक्शन जे आहे ते रिकर्सिव्हली त्याला कॉल करत जाईल. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे काय घेतलंय त्याने, जर आपण फॉर एक्झाम्पल 6 पास केलं, ठीक आहे, 6 आलं इथे, ठीक आहे, इथे फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट टाइम 6 आलेले आहे, तर 6 लेस देन इक्वल टू 0 आहे का नाही, तर ते काय येणार, इथे 6 येणार. इथे 6 इंटू, आता इथे 6 तर झाले, 6 इंटू पुन्हा काय होणार, इथे पॅराम -1 केले तर इथे पुन्हा फंक्शन जे रिकर्सिव्ह कॉल केलेलं आहे तर इथे 5 येणार. तर 6 गुणिले 5 बरोबर आहे. पुन्हा 5 गुणिले 4, तर याच्या ज्या व्हॅल्यू आहेत अशा पद्धतीने तर हे रिटर्न होत जातात. ते रिटर्न झाल्यानंतर ते गुणाकार होत 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 आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते. ठीक आहे. तर रिकर्सिव्ह फंक्शन आता हे मोस्टली फ्रंट एंड साईडला कोणत्या पद्धतीने यूज होतात. आता आपल्याला समजा डॉम ट्री मध्ये आपल्याला लूप करायचं आहे. ठीक आहे. डॉम ट्री मध्ये तर आपण एक हायर लेवलचे आपण डॉम नोड्स घेतलेत, तर आपल्याला काय करायचं, तर हायर लेवलच्या याच्यामध्ये डॉम नोडमध्ये आपण लूप तर लावलाय, तर आपल्याला एक पर्टिक्युलर जे इलेमेंट्स आहेत ते फाइंड करायचे. तर आपण बघतो, कंडिशन लावतो, जर या डॉम ट्रीला चाइल्ड आहेत का. ठीक आहे. म्हणजे या डॉम इलेमेंटला पुन्हा चाइल्ड आहेत का, नसतील तर पुन्हा सेम रिकर्सिव्हली जो फंक्शन आहे तो पुन्हा आपण कॉल करतो, सेम फंक्शन, आणि दुसरा त्याला त्याच्या ऍडजेसंट जो इलेमेंट आहे तो देतो, पुन्हा त्याच्यासाठी आपण पुन्हा चाइल्ड चेक करतो. भरपूर आहेत यूज केसेस, तिथे तुम्ही जे रिकर्सिव्ह फंक्शन आहेत ते तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा लॅम्बडा फंक्शन्स. तर लॅम्बडा फंक्शन्स म्हणजेच जे आहे तुम्ही म्हणू शकता एरो फंक्शन्स. ठीक आहे. तर आता हे जे फंक्शन आहे याला मला एरो फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं, तर मी कोणत्या पद्धतीने करेल. ठीक आहे. आता या फंक्शनला मला एरो फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर सुरुवातीला मला इथे मला द्यावं लागतं इक्वल्स टू, आणि पॅरामीटर झाल्यानंतर मला द्यावं लागतं हा लॅम्बडाचा सिम्बॉल. ठीक आहे. लॅम्बडाचा सिम्बॉल द्यावं लागतं, आणि हे जे आहे एक सेकंड, तर इथे लॅम्बडाचा सिम्बॉल तर आलेलाच आहे, इथे मला द्यावं लागतं फंक्शनच्या ऐवजी व्हेरिएबल. ठीक आहे. तर मी काय केलंय आता फाइंड नंबर नावाचं व्हेरिएबल आहे, तर याला मी हे लॅम्बडा फंक्शन जे आहे ते असाइन केले. तर व्हेरिएबल इक्वल टू पॅरेंथेसिस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे लॅम्बडाचा सिम्बॉल आहे, आणि जे काही कोड राहणार आहे तो आतमध्ये राहणार. आता काय होणार आहे, याचे सुद्धा 2-3 प्रकार आहेत. ठीक आहे. हा एक प्रकार आहे. आता मी काय करतो, व्हेअर टेस्ट नावाचं एक व्हेरिएबल घेतो याला. आता माझ्याकडे पॅरामीटरच नाही घेत, किंवा एकच पॅरामीटर आहे. ठीक आहे. तर मी काय करू शकतो, जर एक पॅरामीटर असेल तर मला जे आहे इथे पॅरामीटर द्यायची गरज नाही. मी एक सिंपल, जर पॅरामीटरच नसतील, ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी देऊ शकतो. जर माझ्याकडे एकच पॅरामीटर आहे तर मला
param1 ऑफ टाइप स्ट्रिंग मी असं करू शकतो जर एक पॅरामीटर असेल तर. ठीक आहे. आणि मल्टिपल पॅरामीटर असतील तर पुन्हा मला जे आहे पॅरेंथेसिस द्यावे लागतात. पॅराम1 आणि पॅराम2 अशा पद्धतीने मी देऊ शकतो स्ट्रिंग आणि पॅराम2 ऑफ टाइप स्ट्रिंग अशा पद्धतीने देऊ शकतो. तर याला आपण म्हणू शकतो लॅम्बडा फंक्शन्स किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला एरो फंक्शन्स. ठीक आहे. तर आता शेवटी आहे बघा एक शेवटचा आहे पॅरामीटर रिस्ट्रक्चरिंग एक प्रकार आहे तो सुद्धा आपण घेऊया या व्हिडिओमध्ये जेणेकरून फंक्शन्स बद्दल सगळीच माहिती तुम्हाला टाइपस्क्रिप्टच्या फंक्शन्स बद्दल तुम्हाला सगळीच माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तुम्हाला 2-3 व्हिडिओ बघायची गरज नाही. तर कधी कधी काय असतं बघा फंक्शनचे पॅरामीटर जे असतात ते ऑब्जेक्ट सुद्धा असतात. ठीक आहे. तर कसं बघूया आपण आता. आता एक काम करतो मी व्हॅर डिस्प्ले नावाचं एक फंक्शन लिहितो. एक सेकंड इथे व्हॅर नाही इथं फंक्शन्स घेतो. ठीक आहे. तर आता याचा पॅरामीटर जो आहे तो पहिला पॅरामीटर असणार आहे पॅराम1 स्ट्रिंग नावाचा. ठीक आहे. आणि दुसरा जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर असणार आहे आपला ऑब्जेक्टचा. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग कोणत्या पद्धतीने करता येते आपल्याला. ठीक आहे. ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंगसाठी आपण फॉर एक्झाम्पल आता ऑब्जेक्ट पास करतोय. ठीक आहे. तर त्या ऑब्जेक्टची की आणि व्हॅल्यू किंवा त्याचा जो टाईप आहे तो कोणत्या पद्धतीचा असू शकतो. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल आपण एक ऑब्जेक्ट इथे क्रिएट करूया टाईप. ठीक आहे. टाईप फॉर एक्झाम्पल कार इज इक्वल टू असं. ठीक आहे. तर याचं पहिलं असणार आहे बघा आय डी नंबर त्याच्यानंतर आहे मेक स्ट्रिंग मॉडेल स्ट्रिंग. ठीक आहे. तर काय केलंय आपण कार नावाचा जो आहे कार नावाचं आपण इथे जे ऑब्जेक्ट आहे ते आपण इथे दिलेलं आहे. तर आपल्याला काय आहे आपल्याला या फंक्शनमध्ये सगळ्याच प्रॉपर्टीची गरज नाहीये कारच्या. ठीक आहे. कधी कधी कसं असतं की आपल्याला एका प्रॉपर्टीची गरज असते किंवा 2 प्रॉपर्टीची गरज असते किंवा 3ही प्रॉपर्टीची गरज असते. तर ज्या ज्या केसमध्ये आपल्याला सगळ्याच प्रॉपर्टीची गरज असते त्या केसमध्ये आपण डिस्ट्रक्चर नाही केलं तरी चालतं. तर सरळ सरळ आपण जे आहे पॅराम2 इथं लिहू शकतो. ठीक आहे. पॅराम2 लिहू शकतो म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच प्रॉपर्टीज आलेल्या आहेत. परंतु कधी कधी आपल्याला फक्त एकच प्रॉपर्टी पाहिजे असते. तर एकच प्रॉपर्टी पाहिजे असल्यावर आपल्याला त्याला डिस्ट्रक्चर करता येतं अशा पद्धतीने. आता मी इथे कन्सोल लॉग करतो बॅकटिक मध्ये पॅराम1 आणि स्पेस पुन्हा आय डी जे आपण आता सध्या डिस्ट्रक्चर केलेले आहे ते. तर डिस्ट्रक्चरिंगचा व्हिडिओ आहे माझा जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. तिकडे तुम्हाला डीपमध्ये डिस्ट्रक्चरिंग जे आहे ते मी शिकवलेली आहे. तर इथे जे आहे डिस्ट्रक्चर एक मी थोडक्यात घेतो. तर डिस्ट्रक्चर जेव्हा आपण पॅरामीटरमध्ये करतो तर पॅरामीटरमध्ये आपल्याला डिस्ट्रक्चर करताना इकडे जर ऑब्जेक्ट असेल समोर तर आपल्याला इकडे ऑब्जेक्टचा साईन द्यावा लागतो आणि त्याच्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत आता कॉमा देऊन आपण इकडे ऍक्सेस करू शकतो. तुम्ही पाहू शकता मेक आहे मॉडेल आहे. ठीक आहे. पण जर आता इथे कसं असतं जर 17 प्रॉपर्टीज असतात ऑब्जेक्टमध्ये आपल्याला काही एक आयडी किंवा 1-2 प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे असतात. तर आयडी आणि नेम आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मेक किंवा मॉडेल जे आहे ते. ठीक आहे. सगळ्या प्रॉपर्टी इथे घ्यायची गरज नाही. तर त्या केसमध्ये आपण डिस्ट्रक्चरिंग जे आहे ते ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग आपण इन पॅरामीटर. ठीक आहे. तर यालाच काय म्हणू शकतो आपण पॅरामीटर डिस्ट्रक्चरिंग. ठीक आहे. तर इथे जर अरे असेल तर अरे मधनं सुद्धा आपण जे इंडेक्स वाईज जे आहे ते आपण घेऊ शकतो. आता याला आपण एक काम करू tsc index डॉट ts फाईल आणि नोड index डॉट js फाईल याला आपण कॉलच करत नाही. एक सेकंड कॉल करूया आपण टेस्ट आणि जो ऑब्जेक्ट आहे आपला तो
आय डी जी आपल्याला मिळत आहे ती कारमधली. किंवा एक सेकंड, आपल्याला या टाईपचा एक ऑब्जेक्ट बनावा लागेल पहिले. ठीक आहे. आता व्हेअर एक्स ऑफ टाईप कार. ठीक आहे. तर इथे आय डी जे आपल्याला द्यावे लागणार आहे 101 कॉमा काय इश्यू आलेला आहे. अच्छा, सगळ्याच प्रॉपर्टी आपल्याला द्याव्या लागतात तिथे. मेक आहे फॉर एक्झाम्पल 2025. त्याच्यानंतर मॉडेल आहे इंडिका. ठीक आहे. सगळ्या प्रॉपर्टीज आपण दिल्यात. आता हा एक्स नावाचा जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला इथे पास करावा लागतो. ठीक आहे. हा एक्स नावाचा ऑब्जेक्ट पास केला. आता तुम्ही पाहू शकता इथे TSC आणि नोड. तर टेस्ट आणि जी आय डी आपण डिस्ट्रक्चर केलेली आहे त्या कार सॉरी, इथे डिस्ट्रक्चर जेव्हा आपण करूया त्याचा टाईप आहे कार. ठीक आहे. तर आय डी जी आहे ती 101 इथे प्रिंट झालेली आहे. तर हीच आय डी आपण इथे दिली होती याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो पॅरामीटर जे आहे आपण डिस्ट्रक्चर सुद्धा करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. संपूर्ण फंक्शन्स, त्याचे पॅरामीटर्स, ठीक आहे, कन्स्ट्रक्टरद्वारा आपण कोणत्या पद्धतीने क्रिएट करू शकतो, सगळंच मी कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, काही तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह झालं असेल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.